हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे अर्चना ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करते. तर माझ्या चॅनलचं नाव आहे अर्चना गायकवाड Y4N हे माझ्या चॅनलचं नाव आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मी तुम्हाला दाखवते. म्हणजे काय आमच्या इकडे तर आमची रानचीच वस्ती आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघितलंच असेल. रानची वस्ती असल्यामुळे इकडं साप निघतात बरं का. मला एकदा दोन तीन वेळेस दिसले, पण कसे दिसले म्हणजे कुणीतरी सांगितलं की इथे साप आहे, मग ते थोडंसं शेपूट दिसते किंवा तोंड दिसतं. हा, आमच्याकडे साप आहेत बरं का. पण असं म्हणजे लय असं नाही का कुठं हाणामारी किंवा काय असं काही सापांच्या असं मी काय ऐकलेलं नाही आहे साप. आणि नागपंचमीचं म्हणाल तर आमच्या इकडे जत्रा भरती राहुरीमध्ये बस स्टँडवर. तर तिकडे जर गेले तर मी तुम्हाला तिथं नक्की शेअर करेन. बाकी काय नाही. मी सकाळीच वारुळाची जाऊन पूजा करून आलेले आहे. तुम्ही हा देखून बघू शकता. मी सकाळीच वारुळाची जाऊन पूजा करून आले. पण आता मी घरी आले तर मग मी दुकानावर इतके वेळ थांबलेले होते, कारण यांचं बँकेचं थोडंसं काम होतं आणि त्याच्यामुळं पण थांबावं लागलं. आणि आमच्या गल्लीत ना खूप दिवस झाले, म्हणजे ग्रामपंचायतीची हद्द आहे आमची. खूप दिवस झाले आमच्या इथे ना म्हणजे पोल बसवलेले, पण लाईट आहे ना तुटलेली होती आणि ते सगळीकडे आता लाईट बसवायचे कामं करताय. मग ते पण लोक आले होते, त्याच्यामुळं मग थोडीशी तिथे आहे ना आसपास खूप गर्दी होती. मग मला तिथं पूजेचा आहे ना व्हिडिओज काढता नाही आला. आणि मग त्या मावशींसोबत मी पूजा केली. तिथं थोडंसं दूध टाकलं, थोडंसं ते लाया असतात ते केलं. आणि आपल्याला बाजारात जो हे भेटतं का, तो ना आपल्या घरी चिटकवायचा असतो. म्हणजे नागाचं चित्र असलेला तो फोटो भेटतो बघा बाजारामध्ये 10-10 रुपयाला. आणि त्याच्यासोबत लायांचं हे असतं ना, तर तो ती जी फ्रेम म्हणजे ते चित्र आहे ना, ते चित्र आपल्याला घरी आणायचं आणि आपल्या घरी ते चिटकवायचं आणि तिथं पूजा करायची असते. कोणी नैवेद्य दाखवतं, कोणी म्हणजे कोणत्या भागात तर नागपंचमीला स्वयंपाक पण करीत नाही. म्हणजे ना नागपंचमीच्या दिवशी कोणी भावासाठी उपवास करतं, कोणी केस आहे का, हे केस आहे का विचारत नाही. नागपंचमीच्या दिवशी आदल्या दिवशी केस विचारतात, उपवास धरतात. आम्ही एक वर्ष मी जळगावला होते ना, तर तिथं जळगावला असं होतं की त्या दिवशी ना आदल्या दिवशी स्वयंपाक करायचा, दुसऱ्या दिवशी ना कोणतंच कापायचे वगैरे कोणतेच कामं करायचे नाही. म्हणजे असं मी तिथं बघितलं होतं, म्हणून मी तुम्हाला सांगते. मी वैयक्तिक असं मनाने काहीच सांगत नाही. तिथं बघितलं होतं मी. कुठली तरी पद्धत असते, त्याच्याबद्दल मी काय म्हणत नाही. हां, तुला दाखवते. साप आहे कोण? साप आहे का नाही मला माहीत नाही, पण सापाचं वारुळ आहे. मग अशी इथंच पूजा केली आपण. ते पण सापाचं वारुळ नाही वाटत ते. म्हणजे सापाचं पाय पडणार ते आईने पण इथं तर रस्ता आवाज येत नाही. नाही. बघ ना, जास्त आवाज येत नाही. नको बाय, आपण नाही. मम्मी नवीन वाटत. हे बघा, मी आत्ताच नागोबाची पूजा करून आले. म्हणजे नागोबाचं म्हणजे नागपंचमीच्या नागाच्या वारुळाची पूजा करून आले. आणि मी आता घरी चाललेले आहे. घरी उपवास सोडायचा आहे मला. चला तर मग आता घरी जाते मी. इथं पाठीमागून आमचा रस्ता किती मोठा दिसतोय बघा तुम्हाला. आमच्या इकडे पण खूप आमच्या ना रस्ता जर शांत असला ना, तर खरंच आमच्या रस्त्यावरून साप जातो बरं का. म्हणजे काही मुलांनी गल्लीतल्या कोणी ना कोणी खरंच साप आहे बघितलेले आहे, पण कधी अजूनपर्यंत मला काही दिसलेला नाही. पण आहे, साप आहे. जर आता राहुरीत जर गेले तर मी तुम्हाला दाखवेल. आमच्या इथे ना बस स्टँडवर आहे ना
दरवर्षी नागपंचमीची जत्रा भरते. तिथं खूप मोठं वारुळ आहे. म्हणजे पूर्वी तिथं वारुळ होतं, पण आता त्यांनी सिमेंटचं बनवलेलं आहे. तर तिथं जत्रा भरते. मी जर गेले तर तुम्हाला तिथला नक्की व्हिडिओ दाखवेन.